नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामधील सरळ सेवा पदभरती अंतर्गत कुठल्या कुठल्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत महत्त्वाच्या, त्यासोबत केंद्र सरकारच्या देखील परमनंट पदांच्या कुठल्या जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याच्यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, जवळपास या ठिकाणी 6 जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. 6 जाहिरातीमध्ये महाराष्ट्रामधील देखील काही पदं जी आहेत या ठिकाणी त्यांचे अर्ज ऑनलाईन सुरू आहेत, ज्याच्यामध्ये 10वी पासवरती देखील तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि केंद्र सरकारची देखील विविध मित्रांनो पदं निघालेली आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गतली देखील काही पदं आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र शासनाची देखील मित्रांनो आरोग्य विभागाअंतर्गत काही पदं आहेत, जी की महत्त्वाची पदं आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 34 ते 35 हजार जागा आहेत सर्व जाहिराती मिळून. तर यासाठी तुम्हाला सर्वच्या सर्व PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतो आहे, तिथून देखील तुम्हाला पाहता येणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला जर मुख्य सेविका किंवा अंगणवाडी प्रशिक्षिका असेल, या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रमास संदर्भातलं पुस्तक हवं असेल, तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी TCS पॅटर्ननुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. मागे एक जाहिरात आलेली होती बघा, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका पदांसाठी निघालेली होती स्पेशल जाहिरात, जी की मित्रांनो TCS कंपनी परीक्षा घेणार आहे. त्यासाठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी त्यामध्ये जे 40 तांत्रिक प्रश्न विचारले जातात, ज्याची तुम्हाला 80 गुणांची या ठिकाणी तयारी करण्यासाठी जबरदस्त असं हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील PYQ प्रश्नांचा देखील या पुस्तकात समावेश आहे. याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कायदे, पोषण अभियान, कॉम्प्युटरबद्दलचे जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याचा समावेश आहे. त्याचसोबत TCSने घेतलेल्या मुख्य सेविका प्रशिक्षिका पदाच्या 2024च्या नवीन अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची रचना आहे. मुख्य सेविका अंगणवाडी प्रशिक्षिका पदासंदर्भात इतर परीक्षेमध्ये देखील झालेल्या सरळ सेवा असेल, MPSC असेल, TCS असेल, या परीक्षांमधील PYQ प्रश्नांचाही याच्यामध्ये समावेश आहे. याच्यामध्ये फास्ट रिव्हिजनसाठी TCS पॅटर्नचे PYQ प्लस संभाव्य ऑनलाईनर आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, पवन देशपांडे सर जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत, सचिंद कुरुन सर जे की STI आहेत, यांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. हे पुस्तक महत्त्वाचं आहे, त्यासाठी तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात किंवा तुम्हाला प्रत्येक बुकस्टोअरमध्ये जवळच्या उपलब्ध झालेलं आहे. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जी की आता सध्या रेल्वेची जी ग्रुप Dची भरती होते मित्रांनो, त्यासाठी देखील विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी एकमेव मराठी माध्यमातून पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये मागील झालेल्या ओरिजिनल मराठी भाषेतून सर्व प्रश्नपत्रिकांची मित्रांनो माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो गणित बुद्धिमत्ता प्रश्नाचे शॉर्टकट ट्रिक्सनुसार देखील स्पष्टीकरण आहे. तर तुम्हाला याचा फायदा जो आहे मित्रांनो, या ठिकाणी ग्रुप Dची जी सध्या भरती येते, जी की मराठी माध्यमातून तयारी करण्यासाठी उपयुक्त आहे. मराठीमधून परीक्षा होतील तुमच्या रेल्वेच्या त्या सर्वांसाठी. त्यासोबत इतरही पुस्तकं आहेत, त्यांची NTPC असेल, SSC GD असेल, ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशनची प्रत्येक बुकस्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, आता पहिली जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे सरळ सेवेची, जी की वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाअंतर्गत मित्रांनो कोल्हापूर GMC यांनी प्रसिद्ध केलेले कोल्हापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांच्यामार्फतची ही जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन अर्ज ह्यांचे 11 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहेत, ते 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याचं शुद्धीपत्रक देखील कालच या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये विविध पद आहेत मित्रांनो, जे की हेल्थ रिलेटेड पदं आहेत, जे की सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे. आणि कोल्हापूरमधीलच जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, या ठिकाणी पोस्टिंग तुमचं असणार आहे. बघू शकता, ही जाहिरात मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे. ही पहिली जाहिरात आहे. याची PDF फाईल तुम्हाला डायरेक्टली मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. यामध्ये बघा, परिचरची पदं आहेत प्रयोगशाळामधली, त्याच्यासोबत मित्रांनो शिपाईची पदं आहेत, हेल्परची पदं आहेत, मदतनीसची पदं आहेत, शयकिरण परिचरची पदं आहेत, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, वॉर्ड बॉय, सर्वात जास्त वॉर्ड बॉयसाठी 56 जागा आहेत मित्रांनो, कक्ष सेवक. आता ही सर्वच्या सर्व जी पदं आहेत मित्रांनो, फक्त 10वी पासवरती भरली जात आहेत. ग्रुप Dची पोस्ट आहेत मित्रांनो, आणि IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे. याच्या अगोदर मित्रांनो धुळे जिल्ह्याची IBPSने परीक्षा घेतली 2000
23-24मध्ये ही जाहिरात आलेली होते धुळे आणि नागपूर GMCच्या. तर कशा पद्धतीने त्यांच्या परीक्षा झाल्या त्याचा तुम्ही अभ्यास करून या परीक्षेची देखील तयारी अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात. याच्यावरती ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देतो आहे मी. त्याची व्हिडिओची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण माहिती तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. फक्त तुम्हाला ह्या जागा निघालेल्या आहेत पुन्हा एकदा सर्व एकत्रित माहिती देतो आहे, त्यासाठी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. तर ग्रुप डीची ही पहिली जाहिरात आहे मित्रांनो. नक्की यासाठी सर्व पात्र असू शकतील जे की 10वी पासवरती फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. आणि फॉर्म जसं मित्रांनो लिंक ओपन होईल, अजून लिंक ओपन होत नाही, लिंक ओपन झाली की फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती तुम्हाला माहिती दिली जाईल. 11 तारीख त्यांनी दिलेले 31 तारखेपर्यंत अर्ज करायसाठी दिलेला आहे. परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा दुसरी जाहिरात आलेली आहे मित्रांनो. वित्त विभागाअंतर्गत सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभागाची. पुणे जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मित्रांनो या ठिकाणी पुणे विभाग, पुणे, त्यानंतर मित्रांनो सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी जे कार्यालय आहेत, कोषागार कार्यालय आहेत, त्या ठिकाणी मित्रांनो ग्रुप सी मधलं एक अत्यंत महत्त्वाचं असं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ लेखपाल, जे की तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी पेमेंट दिला जातो. 29,200 ते 92,300 या पदासाठी 75 जागा निघालेल्या आहेत. तर ही मित्रांनो या ठिकाणी तुमची दुसरी जाहिरात आहे सरळ सेवेची. याचीही PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज 30 जानेवारी 2025पर्यंत करायचे आहेत. याच्यासाठी तुमचे कोणतेही शाखेतील पदवी या ठिकाणी मागितलेली आहे. त्याचसोबत तांत्रिक अहर्तेमध्ये तुमचं एकतर 30 WPM मराठी टंकलेखन किंवा इंग्लिशचं 40 WPM या ठिकाणी टंकलेखन झालेलं असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये तुमचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असेल किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. तर या पदासाठी ही पात्रता असणार आहे. TCS कंपनीमार्फत ही परीक्षा होते. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्या नंबरची जाहिरात आहे. सेम मित्रांनो त्याच पदासाठी आहे, परंतु नागपूर कार्यालयासाठी असणार आहे. सेम तेच पद भरलं जात आहे, कनिष्ठ लेखपाल. यामध्ये मात्र 56 जागा आहेत. याच्यासाठी तुम्हाला 9 फेब्रुवारी 2025पर्यंत अर्ज करायचे. सेम पात्रता असणार आहे. या पदासाठी देखील नागपूरमधून आलेली आहे, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुमचं पोस्टिंग असू शकतं. आता इतर देखील मित्रांनो विभागांच्या जसं की पहा मित्रांनो पुणे विभाग आला, नागपूर विभाग आला, त्याच्यानंतर अजूनही विभाग बरेचसे राहिलेले आहेत, त्यांच्या देखील जाहिराती हळूहळू प्रसिद्ध होतील. याच्यामध्ये 56 वॅकेन्सी आहेत आणि पुण्यासाठी या ठिकाणी बघितलं 75 वॅकेन्सी आहेत. सेम पात्रता, सेम मित्रांनो पद आहे, एकच विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ही तिसरी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. टोटल 3 जाहिरात आहेत, त्याच्या संपूर्ण PDF फाईल टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात आलेली आहे ती म्हणजे नागपूर महानगरपालिका अंतर्गत. नागपूर महानगरपालिकेमध्ये मित्रांनो यासाठी अर्ज करायची जवळ डेट आलेली आहे. जवळपास 15 जानेवारी 2025पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. ऑलरेडी 26 डिसेंबरपासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये मित्रांनो 245 जागा आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचं एक पद आहे ते म्हणजे नर्स परिचारिका. GNM ज्यांचं झालं आहे स्टाफ नर्ससाठी सर्वात जास्त 52 वॅकेन्सी त्या पदासाठी आहेत. तर GNM ज्यांचं झालेलं आहे किंवा BSc नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे त्यासाठी त्यांना या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. TCS कंपनीमार्फतच ही देखील भरती घेतली जात आहे. त्याचसोबत इतर जागा आहेत ज्याच्यामध्ये बघा वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य आणि विद्युत ह्या बाकीच्या जागा देखील याच्यामध्ये भरल्या जात आहेत. तर मित्रांनो ही तुमची चौथी जाहिरात आहे. याचीही PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे. त्याच्यानंतर पुढची जाहिरात येते ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत रेल्वे RRB ग्रुप डीची, ज्याच्यामध्ये 32,000 टोटल जागा असणार आहेत. 23 जानेवारीपासून अर्ज चालू होणार आहेत. 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे, फुल नोटिफिकेशन अजून आलेली नाही. जशी फुल नोटिफिकेशन येईल तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 6 नंबरची जाहिरात आहे ती म्हणजे कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन, जी की अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मित्रांनो, ज्याला आपण या ठिकाणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स असं म्हणतो, त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. याच्यासाठी मित्रांनो 31 जानेवारी 2025पर्यंत अर्ज करता येणार आहेत. याच्यामध्ये जवळपास 66 केडरच्या पोस्ट भरल्या जात आहेत, जे की हेल्थ रिलेटेड सर्व पोस्ट आहेत मित्रांनो. जेवढे पण गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत किंवा AIMS ज्या पण इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो हेल्थ एज्युकेटर असतील, ड्रायव्हर असतील, लायब्ररियन असतील, त्याचबरोबर या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट असतील, ट्रान्सलेटरची पद आहेत.
त्याच्यासोबत मित्रांनो सिक्युरिटी कम फायर असिस्टंटची पद आहेत, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, फार्मासिस्ट, आयुर्वेदिकच्या देखील पोस्ट भरल्या जात आहेत. आणि ऑल ओव्हर इंडियामधून ह्या जागा आहेत. महाराष्ट्रामधील फक्त नागपूर या ठिकाणी जी ही संस्था आहे मित्रांनो, त्यांच्या अंतर्गत ही पद आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी एक संस्था आहे, त्याच्यामध्येच फक्त. बाकी ऑल ओव्हर इंडियामध्ये वेगवेगळे जे पण मित्रांनो या ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे, जसं की बघा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस इन्स्टिट्यूट, मेडिकल सायन्स, त्याचबरोबर बघा AIMS भोपाळ असेल, न्यू दिल्ली असेल. तसंच महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे, त्या ठिकाणा अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकेन्सी आहेत आणि वेगवेगळे कॅडर आहेत. आरोग्य विभागामध्ये जवळपास आपण बघितलं 54 ते 55 केडर आहेत, परंतु याच्यामध्ये जर बघितलं 65 ते 66 केडर भरले जात आहेत. बघू शकता संपूर्ण आरोग्य विभागामध्ये जेवढे पण पोस्ट असतात त्या सर्व पोस्ट इथं तुम्हाला पाहायला भेटतील. टेक्निशियनचे वेगवेगळ्या पोस्ट आहेत, डेंटल टेक्निशियन त्याच्यामध्ये आले, लॅब टेक्निशियन आहेत, अशा वेगवेगळ्या पोस्ट याच्यामध्ये आहेत. रेडिओग्राफर आहेत, त्याच्यासोबत पाहू शकता ज्युनियर रेडिओग्राफर असेल, त्यासोबत टेक्निशियन OT, लॅबोरेटरी, त्यासोबत ICU टेक्निशियन, असे वेगवेगळे टेक्निशियन आहेत. त्यानंतर मेकॅनिकच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, ECG टेक्निशियनच्या आहेत, लायब्ररी अटेंडंटच्या पोस्ट आहेत, त्याच्यासोबत बघा OT असिस्टंटच्या पोस्ट आहेत. आता याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. नर्सिंगच्या पोस्ट आहेत, फार्मासिस्टच्या पोस्ट आहेत, ग्रुप Cच्या सर्व पोस्ट आहे याच्यामध्ये. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही डिटेलमध्ये संपूर्ण त्याबद्दलची माहिती पाहू शकतात. कारण की याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सर्व त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. जवळपास 207 पेजेसची मित्रांनो ही PDF फाईल आहे. टेलिग्राम चॅनलवरती देखील ही PDF फाईल तुम्हाला पाहायला भेटेल, तिथून तुम्ही डिटेलमध्ये अजून बघू शकतात. तर संपूर्ण 6च्या 6 जाहिराती महत्त्वाच्या आलेल्या सध्याच्या मित्रांनो ज्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.